आज उपोषणाचा तिसरा दिवस असून प्रशासनाचं हलगर्जीपणा चालू आहे। एका अनाथ मुलाला न्याय मिळावा अशी प्रशासनाची कसली भूमिका नसून पुराव्याचे उत्तर द्यायचे प्रयत्न चालू आहेत। आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विस्तार अधिकारी साळुंखे साहेब विभर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसून ग्रामपंचायतच्या मेंबरसोबत गप्पा छप्पा मारत असून कामाची भूमिका दाखवत नसून वर बसण्याचा मार्ग त्याने अवलंबून आणि शेवटला त्यांची भूमिका की बाबा न्याय मिळवण्याची नव्हती। त्यांची भूमिका फक्त तोंडाला पाणी पुसण्याची होती। पुरवडीची भावना होती की बाबा नुसतं ह्या जागेवरून उठायचं, उपोषणावरून त्याला उठवण्याचा असा त्यांचा मार्ग आहे की या जागेतून उठावं त्यांचं आहे। आणि माझ्यावर ज्यांनी माझ्या वडिलांच्या नावाखाली डॉक्युमेंट तयार केले त्यांचाही मला उपोषणावरून फक्त उठवण्याचा मार्ग चालू आहे। एका अनाथ मुलाला न्याय मिळावा अशी प्रशासनाचीही भावना नाही। आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे माजी सरपंच संजयजी उद्धव आडसू यांचं सकाळचं स्टेटमेंट ग्रामपंचायत कार्यालयासमोर असं आहे की तू अनाथ नाहीयेस, तुला आई जिवंत आहे, तुला भाऊ जिवंत आहे असं संजय आडसूजी यांचं म्हणणं आहे। जर मला आई जिवंत आहे तर संजय आडसू यांनी ती कुठं आहे ती माझ्यासमोर उपोषणस्थळी आणून दाखवावी। जर असेल तर त्यांनी दाखवावी, नसेल तर अशा बिगर कामाच्या अफवानी बोलून कागदपत्राचा पुरावा नसताना देखील त्यांनी उगा वेटीस अनाथ असून वेटीस धरण्याचा मार्ग त्यांचा आहे। किंवा ह्याच्या मागं पाठबळ नाही, हा एकटाच आहे, हा त्यांचा हेतू आहे। आणि उगा प्रशासनाला उगा भूल देण्याचा त्यांचा मार्ग आहे। भूल देऊन ही कुठेतरी वेगळ्या मार्गाने हे उपोषण नेण्याचं त्यांचं कार्य आहे की किंवा कुठंतरी न्यावं आपण याला, कुठंतरी उपोषणाला नेल्याच्या नंतर आपल्याला कुठंतरी शांत स्थगिती भेटणार आहे। किंवा त्यांनीही त्यांच्या काळामध्ये त्यांनीच की मी अनाथ आहे असंही त्यांनी अनाथ आहे त्यांनी असंही प्रमाणपत्र दिलेलं आहे। स्वतः संजय आडसू माजी सरपंच आहेत, त्यांनी त्यांच्या काळामध्ये माझी आई सुमन वसंत भोसले व वडील वसंत विठ्ठल भोसले हे मयत आहेत असं संजय उद्धव आडसू यांच्या कार्यकिर्दीमध्ये हे सरपंच असते वेळेस त्यांनी मला लेखी दिलं होतं की आजच दिलं असून आजच तेही स्वतः म्हणतात किंवा तो अनाथ नाही। त्याच्यासाठी त्यांना प्रशासनानं त्यांना विचारलं पाहिजे किंवा अनाथ नाही त्याची आई कुठं आहे, त्याचा वडील कुठं आहेत ते त्यांना विचारणं गरजेचं आहे। आणि स्वतः BDO साहेबांना वारंवार कॉल करून देखील BDO साहेबांचा आज तिसरा दिवस असून देखील त्या उपोषणाकडे येण्याचा मार्ग नाही आहे, उपोषणाकडे येऊ शकले नाही आहेत। किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की असू शकतं की मी मरावं, मी मेल्याच्या नंतर उपोषण सुटावं अशी भावना असू शकते त्यांची सुद्धा। किंवा ही वेटीस धरायचा प्रयत्न करत आहेत मी अनाथ असल्यामुळे अशी त्यांची भावना असू शकते असं मला वाटतं। किंवा प्रशासनाने लक्ष द्यावं, मी एकटा आहे, अनाथ आहे, अनाथाला तुम्ही सहकार्य करत नाही मग तुम्ही लबाड लुच्च्याला सहकार्य करता अशी आमची म्हणणे आहे। किंवा सदर ग्रामपंचायत कार्यालय देते किंवा हे अनाथ आहे तुम्हीच अनाथ नाही असं म्हणता, शासन चुकीचं आहे असं तुम्ही ठरवता अशी भावनिका आहे। तर यांना कुठंतरी थडा बसणं गरजेचं आहे असं माझं म्हणणं आहे। किंवा 3 दिवस होऊन देखील ग्रामपंचायत सरपंचाचं नाही की ग्रामपंचायतचं नाही किंवा उपोषणावर अधिकाऱ्याचा काही प्रभाव नाही आहे की इथं बसून आहे। किंवा मी उपोषणस्थळी बसून मरण्याचा मार्ग जोपर्यंत मला काही सुचायचं नाही तोपर्यंतचा मार्ग निघतो का नाही अशी भावना माझ्यात निर्माण झाली आहे। असं मला वाटतं की माझा न्याय होऊ शकत